श्री स्वामी समर्थ. तर बघा, दिसत असेल तुम्हाला इथे आम्ही काय केली होती पार्टी आणि कशी चालू होती, तर ते तर तुम्हाला सांगते. पण त्याच्या अगोदर बघा, इथे माझ्या बहिणीचे देव घासणं चालू होते आणि कपड्याचा पसारा धुवायला काढला होता आणि आमचे नळ आले होते. अर्ध पाणी भरून झालं होतं आणि अर्ध पाणी भरलं होतं. आणि आज मी बनवणार होती पत्ताकोबीचे वडे. तर भरपूर दिवसापासून पत्ताकोबी होती घरी. माझी बहीण म्हणत होती मंचुरियन बनव, पण मला ते मंचुरियनचा पदार्थ काही जमत नाही. म्हणून मी पत्ताकोबीचे वडेच बनवत होते. त्यासाठी मी पत्ताकोबी अगोदरच बारीक चिरून धुवून सुकू घालून ठेवली होती त्यातलं पाणी निघासाठी. आणि बाहेर बघते तर काय, एवढी ऊन का पाहत नव्हती. फक्त 10 वाजले होते आणि 10 वाजता एवढी भयंकर ऊन झाली होती की विचारू नका. या महिन्यामध्ये तर खूपच ऊन तापत आहे. तर सगळीकडेच आहे, पण एवढी ऊन म्हणजे ठीक नाही आहे. नसो, आता आपण त्याला काही करू पण शकत नाही. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळा असंच चालू असतं. तर हे बघा, इथे मी गोबी धुवून घेतली होती, सुकून झालीच होती माझी गोबी. आणि त्याच्यानंतर मग मी गोबीला छान कोयपऱ्यामध्ये घेतली आणि मीठ वगैरे लावून 10 मिनिट झाकून ठेवून दिली. कारण मिठाचं पाणी सुटलं की वड्याला पण छान चव येते आणि त्याच पाण्यामध्ये आपलं सगळं पीठ भिजून मोकळं होते. दुसरं पाणी टाकायचं काम पडत नाही. म्हणून मग मिठाचं पाणी सुटलं होतं 10 मिनिटानंतर. तर छान ते पाणी वगैरे पिळून घेतलं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच. आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, म्हणजे घरी बनलेला लसूण, जिरा आणि अद्रक टाकून बनलेला पेस्ट, मिरचीचा पेस्ट आणि बारीक कापलेला कांदा, हे सर्व टाकून घेतलं. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्याप्रमाणे सगळं असं टाकून घेतलं. आणि तुम्ही पण वडे बनवले का गोबीचे, तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशाचे वडे बनवता ते पण सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आपल्या चॅनलवरती आपले सगळेच व्हिडिओ येतात. ते बघा, त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलं होतं. तांदळाच्या पिठाने वडे खुसखुशीत आणि छान कडक होतात. म्हणून आपल्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकू शकता, असं काही नाही. त्याच्यानंतर 2 चम्मच तिखट, हळद आणि मीठ हे टाकून घेतलं. तुमच्या चवीनुसार तिखट टाका आणि मीठ पण तुमच्या चवीनुसार, ज्याच्या त्याच्या चवीनुसार आहे. मी ते तर व्हिडिओमध्ये सांगतेच. आणि तुम्ही म्हणाल काहीचे किचनमधलेच व्हिडिओ येते, पण काय करावं, जे आपल्याला शूट करायसाठी असते तेच शूट करते मी. तर जास्त मी किचनमध्ये वापरते, तर मी किचनमधलेच व्हिडिओ घेते आणि आजूबाजूचे पण थोडेसे घेते. तर बघा, त्याच्यानंतर छान ते पीठ मी असं चुरायला घेतलं. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत त्या पद्धतीने छान पीठ चुरून घ्या. त्याच्यानंतर पीठ 10 मिनिट मुराला ठेवलं आणि त्याच्यानंतर हे बघा, माझी बहीण डुगूला अशी मस्ती करून सांभाळत होती आणि ती होती म्हणून आमचे सर्व कामं पण होत होते आणि डुगू पण व्यवस्थित राहत होता. आणि तिच्या भरवशावर मी डुगूला सोडू पण शकत होती. हे बघा, त्याच्यानंतर 10 मिनिटांनी पीठ छान मुरलं होतं. गोबी छान बेसनामध्ये मिक्स झाली होती. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम केलं तेल आणि धनिया पावडर आणि गरम मसाला टाकून घेतला आणि पुन्हा थोडा वेळ छान असं चुरून घेतलं. म्हणजे ते पूर्ण मसाले मिक्स होई तोपर्यंत तुमच्याकडे ते मसाले असतील तर टाका, नाही तर नाही टाकू शकत, असं काहीच नाही. आणि हे बघा, तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये दिसत असेल, डुगू माझ्या पायापायाशी खेळत होता. बघा, आता तिचं पण पाहणं झालं. तिनं पण भरपूर त्याला पाहिलं होतं, म्हणून ते माझ्या जवळ आणून बाकीचे तिकडे कामं करत होती. बघा, अशा पद्धतीने मी वडे बनवायला घेतले. अगोदर एक वडा बनवला आणि तेलामध्ये टाकून करतो म्हटलं, पण ते काही जमलं नाही. कारण त्यावेळा हात धुवा लागत होता, पुसा लागत होता म्हणून. आणि आणि कोणी कोरपाटाला तेल लावून किंवा एका कापडाला तेल लावून पण वडे बनवून घेते, पण मी हातालाच तेल लावून बनवत होती. तर एक वडा टाकून घेतला, त्याला शिजू दिला आणि त्याला काढलं. त्याच्यानंतर कोयपऱ्यामध्ये 4-5 वडे बनवून घेतले आणि एक सोयीने बनवून घेतले. आणि मग म्हटलं एक सोयीनेच तळून घ्यावं, कारण मलाही हलकं पडते आणि लवकर पण होते. पण एवढ्या गडबडीमध्ये माझा काही ना काही पदार्थ होईना असं होतच नाही. वडे तर छान झाले, चवीला पण छान झालते आणि आम्ही ते खूप मस्त एन्जॉय पण केले. पण समोर तुम्हाला सांगतेच काय प्रॉब्लेम झाला, तर असा खूप काही मोठा झाला नाही, पण थोडासा माझ्याच गलतीमुळे झाला. तर हे बघा, अशा पद्धतीने मी वडे बनवून छान तळून घेतले. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. बघा, त्याच्यानंतर माझ्या बहिणीला जे देव घासाचं काम दिलं होतं तिने 1 नंबर केलं होतं. छान मस्त चकचकीत असे देव घासून उन्हामध्ये वाळू घालून ठेवले होते. आणि बघा, प्रॉब्लेम काय झाला होता, तर माझ्या हातावर वडा टाकताना तेल उडलं होतं. आता इथे तुम्हाला दिसत नसेल, कारण
फोड काही आला नव्हता, पण समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच. आणि हे बघा छान आम्ही वड्याचा नाश्ता करायला घेतला आणि माझा डुग्गू मस्त त्याच्या मावशीसोबत त्याचा मुरमुऱ्याचा नाश्ता एन्जॉय करतो त्या छान मस्त बसून. आता वडे जेवढे करायला कठीण, खायला मस्त, तसेच कामाचा पसारा जास्त. असं असल्यामुळे तर खूप भांड्याचा पसारा वगैरे निघला होता, तर तो पसारा मी आता आवरत होती. आणि यांचं सगळं अंघोळ पाणी आवरून घरचं आणि बाकीचं आवरून या चालल्या होत्या दोघीजणी आता डुग्गूला घेऊन मंदिरामध्ये. बघा तुम्हाला दिसतंच असेल, कारण कामं लवकर झाली होती. त्या म्हणत होत्या की आम्ही मंदिरात जाऊन येतो. तोपर्यंत डुग्गू पण आमच्यासोबत राहते, तू घरचे कामं करून घे. तर आता ह्या तर चालल्या होत्या मंदिरामध्ये. आता बाकीचं किचन आवरायचं आणि माझं अंघोळ हे घरचे कामं माझ्याकडे होते. तर आता त्या येतपर्यंत काही माझे कामं तर होणार नव्हतेच. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि ऊन तर एवढी आहे की विचारू नका. जिकडे पाहावं तिकडे उन्हाचं तापमान हाईच आहे. मागून बघा की पुढून बघा. मागच्या बाल्कनीतून येते एवढीच ऊन, समोरच्या बागतून आता तर पुन्हा जास्तच आहे. आणि ह्या बघा ह्या अशा माझ्या कॅमेऱ्याकडे बघत बघत चालल्या होत्या मंदिरामध्ये. आता ह्या तर चालल्या मंदिरात, तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरते. ते आईपर्यंत माझे बाकीचे कामं आवरून झाले होते. हे बघा त्याच्यानंतर माझ्या मेहुणीचा व्हिडिओ कॉल आला, तर त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत डुग्गूची आणि माझी अशी मस्ती चालू होती. आणि बघा मग अशी जो फोड दाखवला तो असा उमटला होता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.